Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn class 7th subject English lesson number 4.2 Baby Pangolins Night Out Workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या इंग्लिशमधील 4.2 या पाठाचा म्हणजेच खवले मांजराच्या पिल्ल्याची रात्रीची भ्रमंती या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु हा स्वाध्याय बघण्यापूर्वी या पाठामध्ये काही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, काही मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे, वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे. तर चला तर मग पाहूयात. क्वेश्चन्स फ्रॉम लेसन वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. तर सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघूया. यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, व्हॉट इन्स्ट्रक्शन डज अ ह्युमन मदर गिव्ह टू हर 2-year-old बेबी इन द कोर्स ऑफ द डे? राईट 5 to 8 ऑफ दोज इन इंग्लिश युझिंग युअर इमॅजिनेशन. म्हणजे तुमची कल्पनाशक्ती या ठिकाणी वापरायची आहे. आणि एक आई आपल्या दिवसभराच्या काळामध्ये किंवा दिवसभरामध्ये आपल्या 2 वर्षाच्या छोट्या बाळाला कोणकोणत्या सूचना देते, इन्स्ट्रक्शन देते, ते इमॅजिन करून लिहायचं आहे. तर अशा आपण 7 ते 8 सूचना बनवलेल्या आहेत, ते पाहूयात. फर्स्ट, बी केअरफुल ऑर यू विल फॉल. सेकंड, डोंट बी नॉटी, यू विल गेट हर्ट. थर्ड, डोंट से नो, इट्स स्वीट. जेव्हा बाळ जेवत नाही, काही गोष्टी खात नाही, तेव्हा आई अशी सूचना देते. फोर्थ, कम हिअर, लेट मी गिव्ह यू अ बाथ. फिफ्थ, गेट अप बेबी, वॉश युअर माउथ क्लीन. 6, don't say no to your food, it's good for you. 7, drink this cup of milk. And last, sleep well. तर अशा काही सूचना आहेत ज्या आपण इमॅजिन करून या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, इमॅजिन युअर सेल्फ इन द फॉलोइंग सिच्युएशन. तर खाली काही प्रसंग दिलेले आहेत, सिच्युएशन्स दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करायची आहे आणि पुढील गोष्टींबद्दल माहिती लिहायची आहे. आता ह्या ज्या सूचना आहेत, या ठिकाणी 3 सूचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये माय सेल्फ किंवा माझ्या स्वतःबद्दलची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. तिन्हीमध्येही तशाच प्रकारचे माहिती आपल्याला सांगितलेली आहे. तर फर्स्ट बघूया. यू हॅव गॉन टू अ लोकल टुरिस्ट स्पॉट विथ युअर स्कूल फ्रेंड. There you meet someone from another country who wants to know more about you and your school. Introduce yourself to the person and provide information about your school. तर आपण एखाद्या सहलीच्या ठिकाणी गेलेलो आहोत, फिरायला गेलेलो आहोत आपल्या शाळेतील मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत. तर तेथे तुम्हाला दुसऱ्या देशातील एक व्यक्ती भेटलेली आहे. तर त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल माहिती पाहिजे आहे, तुमच्या शाळेविषयी माहिती पाहिजे आहे. तर तुम्ही स्वतःची ओळख करून द्या व तुमच्या शाळेची माहिती तुम्हाला द्यायची आहे. तर फक्त माय सेल्फ जे आपण लहानपणीपासून शिकत आलेलो आहोत, तर तेच फक्त या ठिकाणी सांगायचं आहे. सेकंडही तसंच आहे. You and your schoolmate have gone to visit a famous organization or institute to get more information about their work. Introduce yourself to the authorities there. तर तुम्ही तुमच्या वर्गातील मित्रासोबत, मैत्रिणीसोबत एका मोठ्या संस्थेला त्या भेट दिलेली आहे. त्या संस्थेच्या कामाची अधिक माहिती मिळवण्यासाठी भेट देत आहात. तर तेथील अधिकाऱ्यांना स्वतःची ओळख करून द्यायची आहे व आपल्या भेटीचा उद्देश सांगायचा आहे. थर्ड, you and your team have lost your way in another school where you have gone for a competition. Introduce yourself to the students of that school and inquire about the way. म्हणजे तुम्ही तुमच्या टीमसहित एका स्पर्धेसाठी दुसऱ्या शाळेत जाता व त्या ठिकाणी तुमचा रस्ता चुकत असतो. तर तेथील विद्यार्थ्यांना तुमची ओळख करून द्यायची आहे आणि स्पर्धेच्या ठिकाणाची चौकशी करायची आहे. तर अशा प्रकारचं हे फक्त ओरली वर्क आहे. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. थर्ड क्वेश्चन बघूया. फ्रॉम युअर सायन्स टेक्स्टबुक अँड द इंटरनेट फाइंड द नेम ऑफ ॲट लिस्ट 10 रेअर ॲनिमल दॅट आर सीन इन महाराष्ट्र स्टेट. म्हणजे महाराष्ट्रात आढळणारे जे 10 दुर्मिळ प्राणी आहेत त्यांची इंटरनेटवरून माहिती शोधून घ्यायची आहे किंवा सायन्सच्या बुकमधून, विज्ञानाच्या बुकमधून तुम्हाला
ती माहिती शोधून लिहायची आहे. तर 10 नावे त्या प्राण्यांची जे दुर्मिळ आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही ते लक्षपूर्वक पाहून घ्या. आतापर्यंत आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे. आता मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. त्यामध्ये फर्स्ट, यू आर व्हिजिटिंग अ नियर बाय हिल विथ युअर आंट. थिंक ऑफ 5 to 8 क्वेश्चन्स यू वुड लाईक टू आस्क अबाउट द हिल इन इंग्लिश. म्हणजे तुमच्या काकीसोबत जवळच्या टेकडीला भेट देत आहात. त्या टेकडीबद्दल तुम्हाला 5 ते 8 प्रश्नांचा प्रश्नसंच तयार करायचा आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आंटीला किंवा काकीला कोणकोणते प्रश्न विचारणार आहात ते बघूया. फर्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द हिल? सेकंड, आर द वाईल्ड ॲनिमल्स फाउंड देअर? थर्ड, व्हॉट इज इट फेमस फॉर? फोर, how high or tall is the hill? Fifth, is there a big forest on the hill? Sixth, how much time will it take to reach the top of the hill? Seventh, will it be difficult to climb the hill? तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तुमच्या आंटीला किंवा काकीला विचारू शकता. आता त्यानंतर लिसन अँड आन्सर या टायटल खाली काही क्वेश्चन्स आहेत ते पाहूयात. फर्स्ट, व्हॉट डिड ममा पँगोलिन डू? व्हाय? पेज नंबर 91चा हा क्वेश्चन आहे. ममा पँगोलिनने काय केले आणि का? आन्सर इज, ममा पँगोलिन गेव अ जंटल लविंग पुश टू हर 1 month old baby with her long tapering mouth because she wanted to wake up her baby. सेकंड, हाऊ डिड ममा पँगोलिन कॅरी हर बेबी? म्हणजे ममा पँगोलिनने तिच्या बाळाला कसे उचलून नेले? आन्सर इज, शी कॅरीड हर बेबी ऑन हर टेल. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डिड ममा अँड बेबी सी ऑन देअर वे? आई आणि बाळाला त्यांच्या वाटेवर काय दिसले? दे सॉ पर्क्युपाईन. फोर्थ क्वेश्चन, गेस व्हेअर दे लिव्ह? आपल्याला गेस करायचं आहे ते प्राणी कोठे राहतात? इन अ स्नग होल इन द अर्थ. फिफ्थ क्वेश्चन, गेस द मीनिंग ऑफ अँट हिल. अँट हिल या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. इट्स अ पाईल ऑफ अर्थ फॉर्म बाय ॲन्ट्स ओव्हर देअर लिव्हिंग प्लेस. सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट डू ह्युमन बेबीज ईट ॲज देअर फर्स्ट सॉलिड मील? मानव प्राण्यांचे जे बाळ असतात तर त्यांचं फर्स्ट मील काय असतं? तर ओव्हर बॉइल्ड थिकंड सॉफ्ट राईस. सेवन्थ क्वेश्चन, गेस द मीनिंग ऑफ. फर्स्ट आहे मेडिसिनल, त्याचं मीनिंग आहे हेल्पफुल ॲज मेडिसिन फॉर हिलिंग इलनेस, मेडिसिनल हर्ब्स ऑर प्लांट्स. सेकंड आहे ट्रायबल, रिलेटेड टू ऑर कन्सर्न विथ ट्राईब ऑर ट्राईब्स, ट्रायबल आर्ट ऑर कस्टम्स. आता त्यानंतर थिंग्स टू डू या टायटल खाली देखील आपल्याला मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत. फाइंड आउट मोर अबाउट, त्यामध्ये फर्स्ट आहे फूड चेन. आन्सर पाहूयात. लिव्हिंग क्रिएचर्स इन नेचर फीड अँड सर्वाइव्ह eating the other species of creatures. Each type of creature feed on the one below it in the series of living creatures. Second, trap camera. People who want to take photographs and study the animal life set up cameras in the forest and get their photographs without their knowledge. The hidden camera is called the trap camera.
आत्तापर्यंत आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघितलेल्या आहेत. त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आता वर्कशॉपला सुरुवात करूया. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, मेक अदर मीनिंगफुल सेंटेन्सेस बाय यूजिंग अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस. आता या ठिकाणी आपल्याला बॉक्समध्ये काही वर्ड्स दिलेले आहेत. तर या बॉक्समधल्या शब्दांच्या जागी इतर शब्द वापरून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. तर फर्स्ट बघूया, वी विल गो अँड ईटिंग टुडे. तर त्याचा आपल्याला दुसरा शब्द वापरून वाक्य बनवता येईल, वी विल गो हॉर्स रायडिंग टुडे. सेकंड आहे, दिस इज हाऊ वी पेंगोलिन्स गॅबल अप टर्माइट्स. तर त्याचं बनवता येईल, दिस इज हाऊ वी गर्ल एन्जॉय ट्रेकिंग. थर्ड आहे, यू विल टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट ग्रीडी पीपल. तर त्याचं बनवता येईल, यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट सेल्फिश फ्रेंड. फोर्थ आहे, लाईफ इज नाव फुल ऑफ हार्डशिप. तर त्याचं बनवता येईल, लाईफ इज नाव फुल ऑफ कम्फर्ट्स. सेकंड क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द रेफरन्सेस इन द स्टोरी दॅट टेल यू दॅट इज नाईट टाईम. म्हणजे या गोष्टीमध्ये तीच रात्रीची वेळ होती हे सांगणारे वाक्य किंवा त्या संदर्भाची यादी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर फर्स्ट, बेबी वॉज स्टील ड्रॉझी आफ्टर अ डेज स्लीप. सेकंड, शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ सम साऊंड. Third, when we step out for our nighttime wandering, they flash hard torch lights to spot us and then shoot us. Fourth आहे, we will return here tomorrow night. We must reach home before the day breaks. आता हे जे काही 4 सेंटेन्स दिलेले आहेत यावरून लक्षात येईल की ती रात्रीचीच वेळ होती किंवा ते रात्री भ्रमंती करत असतात आणि त्यावेळेस ते रात्रीच्या वेळेसच भ्रमंती करत होते. आता याच प्रश्नामध्ये सेकंड क्वेश्चनमध्येच अजून आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, तो पाहूयात. त्यातीलच हा प्रश्न आहे, ट्रान्सलेट द फ्रेजेस इंटू युअर मदर टंग. फर्स्ट आहे, ड्राउझी आफ्टर अ डे स्लीप, म्हणजे दिवसभराच्या झोपेनंतर पेंगुळलेला. सेकंड आहे, ब्राईट लाईट पासिंग ऑन, म्हणजे पुढे जात असलेला प्रखर प्रकाश. थर्ड आहे, नाईट टाईम वॉन्डरिंग, म्हणजे रात्रीची भटकंती. आणि फोर्थ आहे, आता या वाक्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत. 2 शब्दावरून त्यावेळेस ती रात्र होती हे सांगता येईल. तर त्यातील आहे फर्स्ट, रिटर्न टुमॉरो नाईट, म्हणजे उद्या रात्री परत येऊ किंवा परतू. आणि त्यातीलच पुढचा शब्द आहे, मस्ट रीच होम बिफोर डे ब्रेक, म्हणजे दिवस उजाडण्यापूर्वी घरी पोहोचले पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टीमध्ये त्या रात्रीच्या वेळा होत्या हे सांगणारे वाक्य सांगता येईल आणि त्या जे वाक्यामध्ये जे रात्र सांगणारे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचं मातृभाषेमध्ये भाषांतर सांगता येईल. थर्ड क्वेश्चन आहे, यूज द पेंगोलिन फॅक्ट शीट टू मेक अ कोलाज गिविंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन ऑन पेंगोलिन्स. आता यामध्ये जी आपल्याला फॅक्ट शीट दिलेली आहे तर विद्यार्थ्यांनी ती पेंगोलिन्स फॅक्ट शीटचा उपयोग करून त्या पेंगोलिनविषयी आपल्याला मनोरंजक माहिती देणारा कोलाज तयार करायचा आहे. आलं लक्षात? फोर्थ क्वेश्चन आहे, राईट व्हॉट ममा पेंगोलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोविंग टॉपिक्स. म्हणजे त्या ममा पेंगोलिनने आपल्या बाळाला पुढील विषयासंबंधी काय सांगितले. तर यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळे विषय दिलेले आहेत. त्या विषयासंबंधी काय सांगितले आहे ते आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. फर्स्ट आहे, पेंगोलिन्स ॲज ॲनिमल स्पेसीज, देअर हॅबिटेट, फूड हॅबिट्स एक्सेट्रा. म्हणजे प्राण्यांची एक प्रजाती आहे पेंगोलिन, त्याचे वसतिस्थान, अन्न व त्याच्या सवयी याविषयी माहिती लिहायची आहे. पेंगोलिन्स आर फाउंड इन आशिया अँड आफ्रिका. Indian pangolins and Chinese pangolins are seen in northern part of India. Their habitat is a snug hole in the earth.
nearly 9 inches wide and more than a meter long. They come out at night for searching their food. They are anteaters. Termites are their favorite and main food. Pangolins have scales on their body. They use their strong claws and tail to climb a tree. सेकंड आहे थ्रेड्स ऑफ पेंगॉलिन्स. म्हणजे पेंगॉलिनवरील जे संकट आहे ते आपल्याला सविस्तर लिहायचं आहे. सम हंटर्स सर्च पेंगॉलिन्स होल्स ऑर नेट्स, dig them and kill them for their flesh and sell their scales to earn a lot of money. Their scales are used by people for medicinal use. They shoot them with their guns, and so pangolins' existence is in danger. थर्ड आहे गुड पीपल्स एफर्ट्स टू सेव्ह पेंगॉलिन्स. म्हणजे जे काही चांगले लोक आहेत ते पेंगॉलिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याविषयी आपल्याला माहिती लिहायची आहे. Some good people know the pangolins' importance in the food chain in nature. They are working hard to make their lives safe and help them to grow in numbers. Some organizations like Sahyadri Nisarga Mitra in Maharashtra run awareness campaigns with the help of the forest department. They hold meetings in village and urge people to protect them. They put up posters and hand out pamphlets to make people understand their importance for killing and removing millions of ants and termites. They are trying to stop international smuggling of the scales of pangolins. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. त्यामध्ये फर्स्ट आहे द पेंगॉलिन्स होम वॉज स्नग होल इन द अर्थ. तर हे सेंटेन्स कसं आहे ट्रू आहे. बी ममा पेंगॉलिन यूज्ड हर क्लोज टू ईट ants and termites. This sentence is false. C. Baby pangolin did not like termites. This sentence is false. D. Mama pangolin pulled her long body together into a tight ball. This sentence is true. E. Pangolin scales are medicinal. This sentence is true. F. Human beings have destroyed pangolin habitats. This sentence is true. आता या ठिकाणी आपला वर्कशॉप संपला आहे. आता लँग्वेज स्टडीचा भाग आपल्याला काही दिलेला आहे तो पाहूयात. त्यातील सोडवण्याचा पार्ट आपण फक्त घेतलेला आहे. तर त्यामध्ये कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्सेस. त्याच्या एकदम शेवटचे सेंटेन्स बघा. अंडरलाईन द वर्ब्स इन द सेंटेन्सेस. म्हणजे या वाक्यांमधला वर्बला आपल्याला अंडरलाईन करायचं. फर्स्ट बघूया. शी बिगॅन टू डिवोर द टर्माइट्स. तर यातला वर्ब कोणता आहे बिगॅन टू डिवोर. सेकंड बेबी वॉच मदर. तर वॉच हे काय आहे वर्ब आहे. थर्ड आहे ममा स्मेल्ट समथिंग. तर स्मेल्ट हे देखील वर्ब येईल. आणि शेवटचं सेंटेन्स पाहूयात. दे फ्लॅश हार्ड टॉर्च लाईट्स. तर फ्लॅश हे या ठिकाणी वर्ब येईल. आता त्यानंतर नाव कॅन यू स्पॉट द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजे आपल्याला या पुढील वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे हे ओळखून त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स बघूया. दे सर्च फॉर आवर होल्स. तर या वाक्यातील
सब्जेक्ट आहे दे, ऑब्जेक्ट आहे आवर होल्स. तर त्या शब्दाखाली फक्त सब्जेक्टचं एस आणि ऑब्जेक्टचं ओ लिहिलं तरीही चालेल. सेकंड सेंटेन्स आहे दे किल अस. त्यामधील दे हे सब्जेक्ट असेल आणि अस हे ऑब्जेक्ट असेल. थर्ड सेंटेन्स आहे दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट. तर सब्जेक्ट येईल दे, ऑब्जेक्ट येईल ह्यूज अमाऊंट. आणि लास्ट सेंटेन्स आहे दे होल्ड मीटिंग्स. तर त्यातील सब्जेक्ट आहे दे, ऑब्जेक्ट आहे मीटिंग्स. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय राहील. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते देखील तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.